अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। देशसेवा बजावत असताना दिल्ली मेरठ महामार्गावर झालेल्या अपघातात वीरमरण आलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील सुपुत्र जवान अक्षय विलास चौगुले यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। लाडक्या लेकाला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गडहिंग्लज तालुक्यातून जनसागर लोटला होता। अक्षय चौगुले अमर रहे आणि भारत माता की जयच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला। 3 दिवसांपूर्वी दिल्ली मेरठ येथे कर्तव्यावर असताना अक्षय चौगुले यांचा अपघाती मृत्यू झाला होता। ही बातमी समजताच कडगावसह परिसरातील शोककळा पसरली। आज त्यांचे पार्थिव मूळ गावी पोहोचल्यानंतर गावकरी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। ऐन तरुण वयामध्ये अक्षय यांना वीरमरण आल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अत्यंत सामान्य परिस्थितीतून जिद्दीने सैन्य दलामध्ये भरती झालेल्या अक्षय यांच्या जाण्याने गावचा एक उमदा तरुण हरपल्याची भावना व्यक्त होत आहे। ऊन वारा पाऊस आणि थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत भारत मातेच्या संरक्षणासाठी आपले सैनिक तळहातावर प्राण घेऊन लढत असतात। अशा वीर जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले सर्वांचे सामाजिक कर्तव्य आहे, अशी भावना मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली। शासकीय इतमामात निरोप जवान अक्षय चौगुले यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, आजी माजी सैनिक आणि हजारो नागरिक उपस्थित होते। अक्षय यांच्या पश्चात आई, वडील आणि मोठा परिवार असून संपूर्ण समाज या दुःखद प्रसंगी चौगुले कुटुंबाच्या पाठीशी उभा असल्याचं चित्र पाहायला मिळाले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।